प्रत्येक पदार्थ हा अणूंचा बनलेला असतो. त्यावर कोणताही प्रभार नसतो. पदार्थाचा अणू सामान्यतः उदासीन असतो, कारण अणूवरील धनप्रभार आणि ऋणप्रभार यांची एकूण संख्या सारखी असते. असे परस्पर विरोधी प्रभार एकाच अणूमध्ये कसे राहू शकतात? वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी अणूच्या संरचनेचा अभ्यास करून सिद्धांत मांडला. डाल्टन, थॉम्सन आणि रुदरफोर्ड यांनी मांडलेला सिद्धांत त्यावेळी अत्यंत महत्त्वाचा होता. या प्रकरणामध्ये ते 3 सिद्धांत शिकूया. आता आपण डाल्टनने मांडलेल्या पहिल्या सिद्धांताकडे वळूया. त्यालाच डाल्टनचा अणुसिद्धांत म्हणतात. इसवी सन 1808 मध्ये इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ जॉन डाल्टनने अणुसिद्धांत मांडला. त्याचा हा सिद्धांत द्रव्याच्या संरचनेविषयीचा मूलभूत सिद्धांत मानला जातो. त्याच्या सिद्धांतानुसार द्रव्य हे लहान कणांचं बनलेलं असून या कणांना अणू म्हणतात. तो कडक आणि भरीव असा गोळा आहे. तो द्रव्याचा सूक्ष्मतम घटक असून त्याचं विभाजन करता येत नाही. अणूतील ऋण आणि धन प्रभाराविषयी डाल्टनच्या सिद्धांतात कोणताही उल्लेख नसल्याने पदार्थाच्या अनेक गुणधर्माचे डाल्टनच्या या सिद्धांतानुसार स्पष्टीकरण देता आले नाही. आता आपण वळूया थॉम्सनने मांडलेल्या सिद्धांताकडे. यालाच थॉम्सनचा सिद्धांत म्हणतात. जे थॉम्सन या ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञाने 1897 साली एक वेगळा सिद्धांत मांडला होता. त्याने अणूला कलिंगडाची उपमा दिली. एखाद्या कलिंगडामध्ये खाण्यायोग्य असा लाल भाग असतो. त्यातच कलिंगडाच्या काळ्या बियाही असतात. थॉम्सनच्या अणुसिद्धांतात लाल भागाला धनप्रभारयुक्त तर काळ्या बियांना ऋणप्रभारयुक्त इलेक्ट्रॉन मानला आहे. धन व ऋणप्रभार समान असल्याने अणूवर कोणताच परिणामी प्रभार उरत नाही, असं या सिद्धांतात म्हटलं आहे. थॉम्सनचा मुख्य शोध म्हणजे अणूतील ऋणप्रभारयुक्त इलेक्ट्रॉन या घटकाचे अस्तित्व प्रयोगाने सिद्ध करणे हा होय. त्यासाठी 1906 साली त्याला नोबेल पुरस्कार देण्यात आला. थॉम्सनच्या या सिद्धांताला अणूच्या उदासीनतेचे स्पष्टीकरण असले तरीही इतर बाबतीत हा सिद्धांत अपूर्णच होता. थॉम्सनच्या अणुसिद्धांतातील त्रुटी समजून घेण्यासाठी अर्नेस्ट रुदरफोर्ड या रसायनशास्त्रज्ञाने एक प्रयोग केला. त्याचा आता आपण अभ्यास करूया. रुदरफोर्ड सिद्धांत. रुदरफोर्डने या प्रयोगामध्ये सोन्याच्या अतिशय पातळ पत्र्यावर अल्फा या धनप्रभारयुक्त किरणांचा मारा केला. त्यात त्याला असं आढळून आलं की वेगाने जाणारे बहुतेक अल्फा किरण कोणताही अडथळा न येता सोन्याच्या पत्र्यातून सहज आरपार जातात. मात्र काही अल्फा किरण आरपार न जाता पत्र्यावरून परत फिरतात. रुदरफोर्डसाठी हा चमत्कार होता. त्याच्या शब्दात बंदुकीची गोळी एका टिश्यू पेपरवर आदळून परत माघारी येण्यासारखा हा चमत्कार होता. असे कसे झाले असेल हे समजावून घेण्यासाठी पुढील कृती करा. हे करून पहा. एका काटेरी कुंपणाजवळ उभे राहा आणि कुंपणाच्या दिशेने गोट्या फेका. बहुतांशी गोट्या कुंपणातून सरळ पलीकडे निघून जातील. मात्र काही मोजक्याच गोट्या तारांवर आदळून मागे फिरतील. याचं कारण काय? कुंपणाच्या 2 तारांमध्ये भरपूर जागा असते. त्यामुळे गोट्या आरपार जाण्याची शक्यता असते. मात्र ज्या गोट्या परत येतात
त्या मधल्या तारांचे अस्तित्व दर्शवतात. यावर अर्नेस्ट रुदरफोर्डने त्याचा प्रसिद्ध अणुसिद्धांत मांडला. त्याच्या मते 1. ज्या अर्थी अल्फा किरण सहज सोन्याच्या पत्र्यातून आरपार जातात, त्या अर्थी अणूमध्ये बहुतेक भागात पोकळी असते. 2. ज्या भागातून धनप्रभारयुक्त अल्फा किरण परत फिरतात, तो भाग धनप्रभारयुक्त पण पोकळीच्या मानाने फार लहान असतो. या निष्कर्षावरून रुदरफोर्डने आपला सिद्धांत मांडला. त्यासाठी त्याला रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक देण्यात आले. रुदरफोर्डच्या सिद्धांतानुसार 1. अणूच्या केंद्रस्थानी असलेल्या केंद्रकात धनप्रभार असतो. अणूचे भौतिक वस्तुमान केंद्रकात समाविष्ट असते. 2. ऋणप्रभारयुक्त इलेक्ट्रॉन्स केंद्रकाभोवती विशिष्ट कक्षात परिभ्रमण करतात. 3. अणूच्या तुलनेत केंद्रकाचा आकार फार लहान असतो. आता आपण अणूंच्या संरचनेकडे येऊया. प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन हे अणूतील मूलकण आहेत. अणूच्या केंद्रकामध्ये 2 प्रकारचे कण असतात. त्यांना एकत्रितपणे न्यूक्लिऑन म्हणतात. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे न्यूक्लिऑनचे 2 प्रकार आहेत. 1. प्रोटॉन. प्रोटॉन हा धनप्रभारित मूलकण असून त्याची जागा अणुकेंद्रकात असते. प्रोटॉनवरील धनप्रभार हा राशीनेच इलेक्ट्रॉनच्या ऋणप्रभारा एवढा असतो. 2. न्यूट्रॉन. न्यूट्रॉन हे मूलकण केंद्रकात असतात. न्यूट्रॉनवर कोणताच प्रभार नसतो. हायड्रोजनचा अपवाद वगळता सर्व अणूच्या केंद्रकात न्यूट्रॉन असतात. एका न्यूट्रॉनचे वस्तुमान एका प्रोटॉनच्या वस्तुमाना एवढे असते. 3. इलेक्ट्रॉन. हा ऋणप्रभारित मूलकण असून त्याचा E- असा निर्देश करण्यात येतो. इलेक्ट्रॉन हे अणुकेंद्रकाभोवती विशिष्ट कक्षामध्ये परिभ्रमण करतात. इलेक्ट्रॉन्स ज्या कक्षेत असतात त्यानुसार त्यांना विशिष्ट ऊर्जा असते. इलेक्ट्रॉनचे वस्तुमान प्रोटॉनच्या किंवा न्यूट्रॉनच्या तुलनेने नगण्य ठरते. त्यामुळे अणूचे एकूण वस्तुमान हे केंद्रकातील न्यूट्रॉन आणि प्रोटॉनच्या संख्येवर अवलंबून असते. आता आपण समजावून घेऊया, अणू हा विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन असतो का? अणूच्या केंद्रकाबाहेरील भाग ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन आणि खूप मोकळी जागा यांनी व्यापलेला असतो. केंद्रकाबाहेरील सर्व इलेक्ट्रॉन्सवरील एकूण ऋणप्रभार केंद्रकातील एकूण धनप्रभारा एवढा असल्याने अणू हा विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन असतो. अणुक्रमांक. अणुक्रमांक हा Z या अक्षराने निर्देशला जातो. अणूमधील इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉनच्या संख्येला अणुक्रमांक म्हणतात. कोणत्याही अणूचा क्रमांक समजल्यावर त्यातील इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनची संख्या समजते. आकृत्या पहा. हायड्रोजनच्या केंद्रकात एक प्रोटॉनवर त्याभोवती परिभ्रमणे करणारा एक इलेक्ट्रॉन असतो. म्हणजेच त्याचा अणुक्रमांक Z बरोबर 1 असतो. हेलियम या मूलद्रव्यात 2 प्रोटॉन्स 2 न्यूट्रॉन्स असतात. परिभ्रमण करणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या 2 असल्याने हेलियमचा अणुअंक किती असेल? ते Z बरोबर 2. आकृतीतील ऑक्सिजनची अणुरचना पहा. त्याचा अणुक्रमांक किती? Z बरोबर 8. अणुवस्तुमानांक. अणूचे वस्तुमान त्याच्या केंद्रकात एकवटलेले असते. त्यावरून अणुवस्तुमानांक काढता येतो. अणुवस्तुमानांक A म्हणजे केंद्रकातील प्रोटॉन P आणि न्यूट्रॉन N यांच्या एकूण बेरजे एवढा असतो. उदाहरणार्थ लिथियम या मूलद्रव्यात 3 प्रोटॉन्स आणि
4 न्यूट्रॉन्स असतात. म्हणजेच त्याचा अणुवस्तुमानांक A बरोबर P अधिक N बरोबर 3 अधिक 4 म्हणून A बरोबर 7. विद्यार्थ्यांनो, मला सांगा सोडियमचा अणुवस्तुमानांक. त्यामध्ये 11 प्रोटॉन्स आणि 12 न्यूट्रॉन्स असतात. तर त्याचा अणुवस्तुमानांक बरोबर 11 अधिक 12 बरोबर 23. जेव्हा आपण पदार्थाचे चिन्ह लिहितो तेव्हा आपण त्याचा अणुवस्तुमानांक आणि अणुक्रमांक लिहितो. उदाहरणार्थ, कार्बनचा अणुवस्तुमानांक 12 आहे, म्हणून आपण त्याची संयुजा 2 लिहितो. चिन्हाच्या डाव्या बाजूला आणि अणुअंक 6 याला चिन्हाच्या डाव्या बाजूची संयुजा लिहितात. आता आपण चर्चा करूया समस्थानिके यांची. निसर्गात काही मूलद्रव्यांचे अणु असे आढळतात की ज्यांचा अणुक्रमांक सारखाच असून अणुवस्तुमानांक भिन्न असतो. मूलद्रव्याच्या अशा अणूंना त्या मूलद्रव्यांची समस्थानिके म्हणतात. एकाच मूलद्रव्याच्या समस्थानिकांच्या अणूच्या केंद्रकात प्रोटॉनची संख्या सारखीच असते, मात्र न्यूट्रॉनची संख्या भिन्न असते. उदाहरणार्थ, 1. हायड्रोजनची 3 समस्थानिके आढळतात. त्यांना हायड्रोजन, ड्यूटेरियम, ट्रिटियम असं म्हणतात. हलका घटक म्हणजे हायड्रोजनमध्ये 1 प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतो. ड्यूटेरियमच्या केंद्रकामध्ये 1 प्रोटॉन आणि 1 न्यूट्रॉन, तसेच ट्रिटियमच्या केंद्रकामध्ये 1 प्रोटॉन आणि 2 न्यूट्रॉन असतात. म्हणून त्यांचा अणुक्रमांक एकच आहे, पण अणुवस्तुमानांक 1, 2 आणि 3 असा आहे. 2. कार्बनची 2 समस्थानिके आहेत. 3. क्लोरीनची 2 समस्थानिके आहेत. सामान्यतः सगळ्या समस्थानिकांचे रासायनिक गुणधर्म सारखेच असतात, पण काही समस्थानिकांना विशेष गुणधर्म असतात. त्यामुळे व्यवहारात त्यांची विशेष उपयुक्तता असते. उदाहरणार्थ, 1. युरेनियमचे समस्थानिक अणुभट्ट्यांमध्ये इंधन म्हणून वापरतात. 2. कोबाल्टचे समस्थानिक कर्करोगाच्या उपचारासाठी वापरतात. 3. आयोडीनचे समस्थानिक गलगंडाच्या उपचारासाठी वापरतात. आता आपण अभ्यास करूया आयन निर्मितीचा. इलेक्ट्रॉन हे मूलकण केंद्रकाभोवती विशिष्ट कक्षेत परिभ्रमण करत असतात. त्यातील सगळ्यात बाहेरच्या कक्षेत फिरणारे इलेक्ट्रॉन हे रासायनिक अभिक्रियेत सहज भाग घेतात. बाह्यतम कक्षा जर अपूर्ण असेल, म्हणजे त्यात इलेक्ट्रॉन सामावून घेण्याची क्षमता असेल, तर रासायनिक अभिक्रिया होताना इलेक्ट्रॉन्सची देवघेव किंवा भागीदारी संभवते. रासायनिक अभिक्रियेत धातूंची इलेक्ट्रॉन देण्याची तर अधातूंची इलेक्ट्रॉन घेण्याची प्रवृत्ती असते. उदाहरणार्थ, सोडियमच्या अणूत एकूण 11 इलेक्ट्रॉन्स असतात. त्यापैकी 2 इलेक्ट्रॉन्स पहिल्या कक्षेत, 8 इलेक्ट्रॉन्स दुसऱ्या कक्षेत, तर 1 इलेक्ट्रॉन तिसऱ्या कक्षेत असतो. तिसरी कक्षा ही सोडियमची बाह्य कक्षा असते. सोडियमची बाह्य कक्षा ही अपूर्ण असते. एखाद्या रासायनिक अभिक्रियेत सोडियमच्या अणूने बाह्यतम अणू दिला की सोडियमच्या केंद्रकातील प्रोटॉनची संख्या ही उरलेल्या इलेक्ट्रॉनच्या संख्येपेक्षा अधिक होते आणि सोडियम हा धनप्रभारित होतो. सोडियमच्या अणूने 1 इलेक्ट्रॉन दिला. सोडियमप्रमाणेच मॅग्नेशियम हा धातूसुद्धा धनप्रभारित होतो.
याउलट क्लोरीनच्या एका अणूत एकूण 17 इलेक्ट्रॉन्स असतात. त्यापैकी 2 इलेक्ट्रॉन्स पहिल्या कक्षेत, 8 इलेक्ट्रॉन्स दुसऱ्या कक्षेत आणि 7 इलेक्ट्रॉन्स तिसऱ्या कक्षेत असतात. त्यामुळे क्लोरीनची बाह्यतम कक्षा अपूर्ण असते. ती पूर्ण करण्यासाठी 1 इलेक्ट्रॉन क्लोरीनला घ्यावा लागतो. त्यामुळे क्लोरीनच्या केंद्रकात प्रोटॉन्सची संख्या इलेक्ट्रॉन्सच्या संख्येपेक्षा 1 ने कमी असते आणि क्लोरीन हा ऋणप्रभारयुक्त होतो. क्लोरीनप्रमाणेच ऑक्सिजन 2 इलेक्ट्रॉन घेतो आणि ऋणप्रभारित होतो. आयन हे इलेक्ट्रॉनच्या देवघेवीतून निर्माण होतात. आता आपण वळूया संयुजेकडे. प्रत्येक मूलद्रव्याची इतर मूलद्रव्यांशी संयोग पावण्याची ठराविक क्षमता असते. हायड्रोजनच्या संयोग क्षमतेशी इतर मूलद्रव्यांच्या संयोग क्षमतेची तुलना होते. त्यासाठी हायड्रोजनची संयुजा 1 मानलेली आहे. मूलद्रव्याची संयुजा नेहमी पूर्णांकात असते. सोडियम आणि पोटॅशियम यांची संयोग क्षमता हायड्रोजन एवढी असते, म्हणून त्या मूलद्रव्यांची संयुजा 1च आहे. याउलट ऑक्सिजन आणि कॅल्शियम यांची संयोग क्षमता हायड्रोजनच्या दुप्पट आहे, म्हणून त्यांची संयुजा 2 आहे. अशा प्रकारे नायट्रोजनची संयुजा 3 आहे, सिलिकॉनची 4 आहे. आता आपण शिकलो की वेगवेगळ्या अणूचे घटक एकत्र असतात. त्यामुळे मूलद्रव्यांचे मिश्रण तयार होते. अशा स्थितीत त्या घटकांची संयुजा माहिती पाहिजे. उदाहरणार्थ, सोडियम आणि क्लोरीन यांच्या संयुगातून सोडियम क्लोराईड तयार होते. 1. सोडियम आणि क्लोरीन यांची संयुजा 1 असते. 2. मॅग्नेशियम आणि क्लोरीन या संयुगातून मॅग्नेशियम क्लोराईड तयार होते. मॅग्नेशियमची संयुजा 2 आणि क्लोरीनची 1. 3. ॲल्युमिनियम आणि क्लोरीन यांच्या संयुगातून ॲल्युमिनियम क्लोराईड तयार होते. ॲल्युमिनियमची संयुजा 3 आहे आणि क्लोरीनची 1 आहे. आता आपण शिकलो की वेगवेगळ्या अणूचे घटक एकत्र असतात. त्यामुळे मूलद्रव्यांचे मिश्रण तयार होते. अशा स्थितीत त्या घटकांची संयुजा माहिती पाहिजे. उदाहरणार्थ, सोडियम आणि क्लोरीन यांच्या संयुगातून सोडियम क्लोराईड तयार होते. 1. सोडियम आणि क्लोरीन यांची संयुजा 1 असते. 2. मॅग्नेशियम आणि क्लोरीन या संयुगातून मॅग्नेशियम क्लोराईड तयार होते. मॅग्नेशियमची संयुजा 2 आणि क्लोरीनची 1. 3. ॲल्युमिनियम आणि क्लोरीन यांच्या संयुगातून ॲल्युमिनियम क्लोराईड तयार होते. ॲल्युमिनियमची संयुजा 3 आहे आणि क्लोरीनची 1 आहे.